हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी एका नवीन चॅनलवरती एक स्टोरी स्टार्ट केली आहे. रणवीर आणि प्रीतीची खूप छान लव्ह स्टोरी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि या स्टोरीसारखा ही रिस्पॉन्स मला त्या स्टोरीला हवा आहे. तर आशा आहे की तुम्ही आत्ताच त्या चॅनलला सबस्क्राईब कराल. माझ्या चॅनलचं नाव आहे श्री शिवाय नमहा. या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन स्टोरी नक्की पहा. तर चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे बोलूयात. तर ऐकून सानवी विवांच्या नासमजपणाकडे पाहत भोळेपणाने म्हणाली, आंटी, पॅनिक नका करू. म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं की मी पॅनिक करत आहे? विवान स्वतःच्याच बोलण्यात अडकला होता. कसंबसं आपल्या बोलण्याला सावरत तो म्हणाला, नाही, तसं नाही. खरं तर काही लोकांना सर्जरीचं नाव ऐकलं तरी पॅनिक व्हायला होतं, म्हणून फक्त म्हणालो. सानवीने होकारार्थी मान हलवली. विवानने सानवीचं लक्ष दुसरीकडे वळवत म्हटलं, चल, आता तर तुझ्याकडून डबल पार्टी घेणार आहे. सानवी हसत आपली बॅग घेण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून गेली. ती जाताच विवानने सुटकेचा निश्वास सोडला. इकडे दुसरीकडे अंश आणि व्योम तृषाला पिक करण्यासाठी तिच्या अपार्टमेंटमध्ये आले होते. तृषाने पीच रंगाचा हायनेक स्लीवलेस टॉप, व्हाईट पॅन्ट आणि त्यावर व्हाईट हाय हिल्स घातल्या होत्या. तृषाची वाट पाहत दोन्ही मुलं कारच्या बाहेरच उभी होती. तृषाला पाहून अंश म्हणाला, काय बात आहे यार, तृषा आज खूपच सुंदर दिसते ना. व्योमने अंशचं बोलणं ऐकलं, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत तो तृषाच्या दिशेने पुढे गेला. व्योमला हसत हसत आपल्याकडे येताना पाहून तृषाची पावलं आपोआपच हळू झाली. व्योम तृषाजवळ येऊन हळू आवाजात हसत म्हणाला, बोललो होतो ना, नीट तयार होऊ नये, म्हणजे आपल्यात काहीतरी आहे याचा कोणालाही संशय येऊ नये. पण बहुतेक तू माझं म्हणणं विसरलीस, किंवा कदाचित माझ्या बोलण्याला तू मजाक समजलीस. त्यानंतर तृषा व्योमकडे न समजल्यासारखं पाहू लागली. व्योमने हात खिशात घालत तृषाकडे पाहत म्हटलं, माझ्या छातीवर तुझ्या नखांच्या खुणा आहेत. काल रात्री काय झालं होतं याची संपूर्ण कहाणी त्या खुणा ओरडून ओरडून सांगत आहेत. मिस तृषा आहुजा, तृषा हसत म्हणाली. कहाणी? कोणती कहाणी मिस्टर व्योम? तू काल रात्री फक्त मला माझ्या घरी सोडायला आला होतास. बोलतोयस तर असा जणू काही. तृषाचं वाक्य पूर्ण होण्याआधीच व्योम पुन्हा म्हणाला, हे खरं आहे. हे फक्त मला आणि तुला माहीत आहे. पण ही छायाचित्र पाहणाऱ्या लोकांना काय वाटेल याचा विचार कर. असं म्हणत व्योमने आपल्या फोनकडे असलेली काही छायाचित्र तृषाला दाखवली. त्या छायाचित्रांमध्ये व्योमच्या छातीवर तृषाच्या नखांच्या खुणा अगदी स्पष्ट दिसत होत्या. ती छायाचित्र पाहून तृषा आश्चर्याने आणि रागाने व्योमकडे पाहू लागली. व्योम थोडा तिच्या जवळ झुकत तिला चिडवत म्हणाला, ही छायाचित्र पाहून लोक काय समजतील हे तुला समजावून सांगण्याची मला गरज नाही ना. मिस तृषा आहुजा. इतक्यात काही अंतरावर उभा असलेला अंश म्हणाला, निघायचं आहे की तुम्ही दोघं इथेच डिनरची सगळी खिचडी शिजवणार आहात? खरं तर इथे अंश नाही तर विवान आहे. विवानचं बोलणं ऐकून व्योम चेहऱ्यावर खोडकर हसू आणत आपल्या शब्दांवर जोर देत म्हणाला, चल मिस तृषा आहुजा. असं म्हणत व्योम तृषासमोर बाजूला झाला आणि तिला पुढे येण्याचा इशारा केला. तृषा मनातल्या मनात व्योमला शिव्या घालत पुढे निघाली. तृषा आणि विवान एकमेकांना हाय हॅलो करत असतानाच व्योम त्यांच्या जवळून जात म्हणाला, मी ड्राईव्ह करणार नाही. असं म्हणत तो मागच्या सीटच्या दिशेने जाऊ लागला. अंशने ओके म्हणत तृषासाठी ड्रायव्हिंग सीटच्या बाजूची पॅसेंजर सीट उघडली. हे पाहताच व्योमने मागच्या सीटचा दरवाजा उघडत म्हटलं, तृषा माझ्यासोबत मागच्या सीटवर बसेल. व्योमचं बोलणं ऐकून तृषा त्याच्याकडे पाहू लागली. व्योमने अगदी सभ्यपणे पुन्हा विचारलं, तू माझ्यासोबत मागच्या सीटवर बसशील ना तृषा? असं म्हणत व्योम वारंवार तृषासमोर आपला फोन हलवत होता.
तृषाने एक नजर अथर्वकडे पाहिली. खरं तर इथे अंश नाही तर अथर्व आहे. मग तोंड वाकडं करत ती मागच्या सीटवर जाऊन बसली. अथर्व आश्चर्याने कारचा दरवाजा हातात धरून तिथेच उभा राहिला. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. व्योमने मागच्या सीटचा दरवाजा बंद करत अथर्वला म्हटलं, आता निघणार आहेस की तुझं डिनर इथेच मागवू? अथर्व ड्रायव्हिंग सीटच्या दिशेने जात म्हणाला, हे आजकाल काय चाललंय? स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी खरंच काय घडायला लागल्या आहेत. आधी विवान आणि सानवी आणि आता हे दोघं. ओ गॉड, प्लीज माझ्यासाठीही कोणीतरी पाठवा, नाहीतर या लोकांमध्ये मला अनाथ असल्यासारखं वाटायला लागेल. ड्रायव्हिंग करताना अथर्व संपूर्ण रस्ताभर आरशातून तृषा आणि व्योमकडेच पाहत होता. अजूनही त्याला आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नव्हता. अचानक व्योमने आरशातून अथर्वकडे पाहत विचारलं, आमची जोडी तुला इतकी आवडली आहे का की इतक्या वेळापासून आमच्याकडेच बघतोयस? आणि त्यावेळी अथर्वने तोंड वाकडं करत एक नजर व्योमकडे टाकली आणि पुन्हा ड्रायव्हिंगकडे लक्ष दिलं. काही वेळातच ते सगळे विवान आणि सानवीला पिक करण्यासाठी पोहोचले. सानवीला पाहताच तृषा कारमधून बाहेर आली आणि तिला मिठी मारली. विवान अथर्वकडे पाहत म्हणाला, तुम्ही तिघं निघा, आम्ही दोघं माझ्या कारने येतो. त्यावेळी अथर्वने विवानला अडवत म्हटलं, ओ श्रीमंत माणसा, कधीतरी कार शेअर करण्याचाही आनंद घ्या. त्यावेळी हे ऐकून विवान अथर्वकडे रागाने पाहू लागला. अथर्व त्याची मज्जा घेत म्हणाला, अरे तूच जा ना. जर सानवीसोबत रोमॅन्टिक ड्राईव्ह एन्जॉय करायची असेल तर जाऊ शकतोस. अथर्वचं बोलणं ऐकून तृषा हसू लागली. इकडे सानवीने तृषाचा हात पकडला आणि तिला ओढत अथर्वच्या कारच्या दिशेने जाऊ लागली. त्या दोघींना जाताना पाहून अथर्वही हळूच तिथून निघू लागला. हे पाहून विवान अथर्वला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावला. शेवटी सगळेजण पटकन कारमध्ये जाऊन बसले. तृषा सानवीची मज्जा घेत म्हणाली, तसं पाहायला गेलं तर मला कोणी विवानसोबत एकट्याने ड्रायव्हर जायला सांगितलं तर मी एकदाही विचार करणार नाही. हाय, एवढ्या हँडसम मुलासोबत ड्राईव्हवर कोणाला जायला आवडणार नाही. तृषाचं बोलणं ऐकून विवान हसला. इकडे व्योम चिडवत म्हणाला, स्वतःच्या कारमध्ये परत येऊन बस, कारण तो तुला कुठल्याही ड्राईव्हवर घेऊन जाणार नाही. तृषाने व्योमकडे पाहत तोंड फुगवलं. त्याच वेळी कारमध्ये लावलेल्या आरशातून विवान आणि सानवीची नजर अनाहूतपणे एकमेकांना भिडली. विवानकडे पाहताच सानवीने लगेच आपली नजर चोरली. दोघंही संपूर्ण रस्ताभर एकमेकांकडे चोरून चोरून पाहत राहिले. पण त्यांच्या या छोट्या छोट्या हालचालींची कल्पना त्यांच्या शेजारी बसलेल्या अंशला अजिबात नव्हती असं त्यांना वाटत होतं. मात्र अंश संपूर्ण प्रवासात त्यांच्या प्रत्येक हालचालीचं बारीकाने निरीक्षण करत होता. काही वेळानंतर सगळेजण एकत्र बसून डिनर करत होते. तेवढ्यात अचानक एक मुलगी रागाने त्यांच्या टेबलजवळ आली. तिने टेबलवर ठेवलेला ग्लास उचलला आणि त्यातील पाणी विवानच्या चेहऱ्यावर फेकत ती रागाने ओरडली, हाऊ डेअर यू विवान, तू लूजर आहेस हे मला माहीत होतं, पण तू इतका मोठा लूजर होऊन पर्सनल रिवेंज प्रोफेशनली कसा घ्यायचा हे मी तुझ्याकडून शिकावं का? मला चांगलंच माहीत आहे तुझ्यामुळेच माझा प्रोजेक्ट रिजेक्ट झाला आहे. ती मुलगी सतत बोलतच होती, पण विवान त्याच्यावर तिच्या एवढ्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. तो अगदी शांतपणे बसून आपलं डिनर एन्जॉय करत होता. जणू काही ती मुलगी त्याच्याशी काही बोलतच नव्हती. विवानची प्रतिक्रिया पाहून त्याच्यासोबत बसलेले सगळेच जणू आश्चर्यचकित झाले. समोर उभी असलेली मुलगी हातांची घडी घालत म्हणाली, मला वाटतं
तू फक्त बोलण्यासाठी म्हणतोयस की तू मला विसरला आहेस, पण अजूनही माझ्या आठवणीत तुझ्या डोळ्यात अश्रू येत असतील. अ लूजर इज ऑलवेज अ लूजर. मी तुला केव्हाच मागे सोडून पुढे निघून गेले आहे विवान. आणि जस्ट लुक ॲट यू, तू अजूनही तिथेच आहेस. ती मुलगी पुढे आणखी काही बोलणार इतक्यात सानवीने टेबलवर ठेवलेला दुसरा ग्लास उचलला आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी फेकले. सानवीची ही कृती पाहताच व्योम, अथर्व आणि तृषा आपल्या खुर्च्यांवरून उठून उभे राहिले, तर विवान मात्र आश्चर्याने सानवीकडे पाहू लागला. इकडे सानवी रागाने हातांची घडी घालत म्हणाली, स्वतःला समजता तरी काय? इतक्या वेळापासून पाहते नुसती बोलतच चालली आहेस. विवान काय बोलतील याची उत्तरं मी तुला देते. तुझ्या आठवणीत अश्रू हो येतात, रोज येतात, पण अश्रू बनून. काय आहे ना, बिचारे येता येता रस्ता चुकतात. आणि तू आहेस तरी कोण? तुला ओळखतं तरी कोण? बोलतेस अशी जणू काही तू जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत महिला आहेस. समोर उभी असलेली मुलगी रागाने सानवीकडे पाहत फुत्कारली, माझ्यावर पाणी फेकण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला माहीत तरी आहे का मी कोण आहे? त्यावेळी सानवी अगदी शांतपणे आणि हलकंसं हसत म्हणाली, हिंमत? तुझ्यात जितकी हिंमत होती विवांवर पाणी फेकण्याची, तितकीच हिंमत माझ्यातही आहे तुझ्यावर पाणी फेकण्याची. आणि नाही, मी तुला ओळखत नाही. तसंच तुला ओळखण्यात मला अजिबात रसही नाही. त्यामुळे आता तुम्ही इथून जाऊ शकतात. ती मुलगी रागाने सानवीच्या दिशेने पुढे सरकू लागली. हे पाहताच विवान लगेच सानवीच्या समोर येऊन उभा राहिला. ती मुलगी कधी सानवीकडे तर कधी विवानकडे पाहू लागली. विवान तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, तिला हात लावण्याचा विचारही करू नकोस. माझ्यासाठी तू अदृश्य आहेस, समजलं? तुझं माझ्यासमोर असणं किंवा नसणं दोन्ही माझ्यासाठी सारखंच आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या प्रोजेक्ट्स रिजेक्ट होण्याचा, तर तुझे प्रोडक्ट्स इन्व्हेस्ट करण्याच्या लायकीचेच नव्हते. आता निघ इथून. विवानच्या डोळ्यातील राग पाहून ती मुलगी तिथून निघू लागली. मात्र जाताना ती अचानक मागे वळली आणि सानवीकडे पाहत म्हणाली, वाणी वाणी खुराना, माझे नाव लक्षात ठेव. लवकरच आपली पुन्हा भेट होईल. बाकी मी विवानसाठी कोण होते किंवा कदाचित अजूनही काय आहे हे तुला विवान माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे सांगू शकतो. वाणी तिथून निघून गेल्यानंतर विवानने आपला राग आवरला आणि सानवीकडे पाहत म्हणाला, ही काय गरज होती असं करण्याची? त्यावेळी सानवी गोंधळून म्हणाली, काय गरज होती म्हणजे? तिने तुमच्यासोबत जे केलं त्याची. विवानने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तेच तर, तिने माझ्यासोबत केलं, तुझ्यासोबत नाही. तिच्या कोणत्याही कृतीवर मी प्रतिक्रिया देत नव्हतो. मग तुला मध्ये पडून प्रतिक्रिया देणं इतकं आवश्यक होतं का? त्यावेळी सानवी आश्चर्याने आणि गोंधळलेल्या भावनेने म्हणाली, पण विवान, मी तुमच्यासमोर बसले होते. मी तिला तुमच्यावर पाणी फेकताना पाहिलं. अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं? कोणीही तुम्हाला दुखावून निघून जावं आणि आम्ही सगळ्यांनी शांतपणे बसून तमाशा पाहावा? त्यावेळी विवान थोडा चिडत सानवीला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, हो, विशेषतः तेव्हा जेव्हा तू समोरच्या व्यक्तीला अजिबात ओळखतही नाहीस. सानू, व्योम आणि अथर्व गप्प बसले होते, पण तू वाणीच्या बाबतीत एवढं पुढे जाऊन काय सिद्ध करू पाहत होतीस? फक्त तुलाच माझी काळजी आहे का? हे दोघं तर माझे शत्रू आहेत, असंच तुला वाटते का? विवान पुढे म्हणाला, मी तुझ्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ करत नाही. त्यामुळे यापुढे तूही माझ्या वैयक्तिक गोष्टींपासून दूर राहिलेलं चांगलं. विशेषतः वाणीपासून दूर राहा. विवानला अजिबात कल्पना नव्हती की त्याचे हे शब्द सानवीच्या मनाला किती खोलवर दुखावत होते. अचानक बोलता बोलता विवानची नजर सानवीच्या डोळ्यांशी भिडली. सानवीचे डोळे पाणावले होते. हे पाहताच विवानचा सगळा राग क्षणात शांत झाला.
सानवीने सगळ्यांना एक्सक्यूज मी असं म्हणत तिथून वेगाने निघून गेली आणि फ्रेश होण्यासाठी आत गेली. सानवीच्या डोळ्यात अश्रू पाहून विवानही तिच्या मागे धावत गेला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. सानवी तिथून निघून गेली होती. इकडे विवान आणि सानवी दोघेही तिथून गेल्यानंतर तृषाने व्योम आणि अथर्वला विचारलं, ती मुलगी कोण होती, म्हणजे ही वाणी खुराना. तृषाचा प्रश्न ऐकून व्योम आणि अथर्वने एकमेकांकडे पाहिलं, पण दोघांपैकी कोणीही काहीच उत्तर दिलं नाही. कोणाकडूनही उत्तर मिळत नसल्याचं पाहून तृषा म्हणाली, मला असं का वाटते की या मुलीशी विवानजींचं काहीतरी भूतकाळातील नातं आहे. व्योमने अथर्वच्या ताटात जेवण वाढत म्हणाला, तुझ्या या सगळ्या शंकांची उत्तरं विवानच तुला देईल, हेच चांगलं. असं म्हणत दोघेही पुन्हा जेवायला लागले. दोघांकडूनही कोणतंही उत्तर न मिळाल्यामुळे तृषाही शांत झाली. इकडे काही वेळानंतर सानवी फ्रेश होऊन बाहेर आली, तेव्हा तिला विवान गेटपासून काही अंतरावर उभा असलेला दिसला. सानवी त्याच्या जवळून जाताना म्हणाली, आय एम सॉरी विवान, यापुढे मी तुमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये कधीही हस्तक्षेप करणार नाही. हस्तक्षेप करणार नाही असं बोलून सानवी पुढे निघून जाते. आणि त्यानंतर सानवीचं बोलणं ऐकून विवानला स्वतःचाच राग येत होता. पण यावेळी सानवीचं मन दुखावणं किती गरजेचं होतं हे फक्त विवानलाच माहिती होतं. याआधी की त्याची पुन्हा वाणीशी समोरासमोर भेट होईल. विवान वेगाने चालत सानवीच्या मागे जाऊन तिच्यासोबत चालू लागला. सानवीने एकदा विवानकडे पाहिलं आणि पुन्हा पुढे चालू लागली. तिच्यासोबत चालत विवान म्हणाला, आय एम सॉरी, मला तुझ्याशी अशा पद्धतीने बोलायला नको होतं. सानवी चालता चालता म्हणाली, नो इट्स ओके. विवानने धीर करून आपला घसा साफ केला आणि म्हणाला, तू हे म्हणत होतीस. हे ऐकताच सानवी चालता चालता अचानक थांबली. तिला अचानक थांबलेलं पाहून विवानही थांबला आणि तिच्याकडे पाहू लागला. सानवी हलकंसं हसत म्हणाली, यामुळे काय फरक पडतो, तुम्ही माझ्यासोबत काहीही करू शकता विवान, कारण आपल्या नात्यामागचं शेवटचं सत्य हेच आहे की तुम्ही मला विकत घेतलं आहे. तुम्ही माझ्यासोबत जे हवं ते करू शकता. शब्दांनी माझं मन दुखावणं तर त्या मानाने खूप छोटी गोष्ट आहे. सानवीचं बोलणं ऐकून विवानचा चेहरा उतरला. आता दुखवण्याची वेळ विवानची होती. तर मग काय वाटतं, वाणीची ही छोटीशी एंट्री सानवी आणि विवानच्या वाढत्या नात्याला नजर लावणार आहे, की त्यांचं नातं प्रेमाच्या एका सुंदर नव्या रंगात आणखी खुलणार आहे? काय वाटतं प्रेक्षकांनो? तर पुढे पाहूयात की काय होतंय. इकडे सानवी इतकं बोलून पुढे निघून गेली. तिकडे विवानच्या रागाची आग जी नुकतीच शांत झाली होती, त्यात सानवीच्या शब्दांनी पुन्हा ते लोटलं होतं. विवानने रागाने आपल्या मुठी घट्ट आवळल्या आणि एक दीर्घ श्वास घेत सानवीच्या दिशेने पावलं टाकली. एका हाताने सानवीची मनगट पकडत विवानने दुसऱ्या हाताने अथर्वला फोन केला आणि म्हणाला, डिनर झाल्यावर आमची वाट पाहू नका, आमच्यासाठी दुसरी गाडी पाठवून द्या. इकडे विवानचं बोलणं ऐकून अथर्व जेवत असताना थांबला. विवानच्या आवाजातील राग अथर्वला स्पष्टपणे जाणवत होता. अथर्व विवानला समजावत म्हणाला, विवान शांत हो, तू रागाच्या भरात सानवीला दुखावलं. अथर्वचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विवान म्हणाला, इट्स बिटवीन अस, आपल्या दोघांमध्ये जे काही आहे ते आम्ही सांभाळून घेऊ. असं बोलून विवानने फोन कट केला. विवानने सानवीचं मनगट पकडलं आणि तिला आपल्या एका रूममध्ये घेऊन गेला. विवानच्या फिंगरप्रिंटने रूमचा दरवाजा उघडला. सानवी विवानकडे आश्चर्य आणि गोंधळलेल्या भावनेने पाहत होती.
ती वारंवार त्याला आपलं मनगट सोडण्यास सांगत होती, पण विवान आपल्या रागापुढे सानवीचं एकही ऐकायला तयार नव्हता. रूममध्ये गेल्यावर विवानने दरवाजा लॉक केला. त्याने आपला टी शर्ट काढला आणि सानवीच्या दिशेने पुढे जाऊ लागला. सानवी विवानला घाबरून मागे सरकू लागली. विवान रागाने तिच्या डोळ्यात पाहत तिच्या दिशेने पुढे येत होता. मागे सरकता सरकता सानवी कधी भिंतीला जाऊन धडकली हे तिलाच कळलं नाही. विवान आता सानवीच्या अगदी जवळ आला होता. सानवीने विवानला दूर ढकलून तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला. विवानने सानवीचे दोन्ही हात पकडले आणि तिला पुन्हा भिंतीजवळ थांबवलं. विवानला इतक्या जवळ पाहून सानवीने घाबरून आपले डोळे बंद केले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, विवान, विवान तुम्ही हे, प्लीज विवान. सानवीच्या भीतीने फडफडणाऱ्या पापण्या आणि थरथरणारे ओठ पाहून विवानचा सगळा राग जणू एका क्षणात शांत झाला. सानवीचे घाबरलेले डोळे बंद असल्याचं पाहून विवान हळू आवाजात म्हणाला, का, काय प्रॉब्लेम आहे? मी तुला विकत घेतलं आहे. मी तुझ्यासोबत जे हवं ते करू शकतो. हे ऐकून सानवीने हळूहळू आपले डोळे उघडले आणि नजर वर करून विवानच्या डोळ्यात पाहिलं. विवान तिच्या अगदी जवळ उभा होता. सानवी घाबरलेल्या नजरेने विवानकडे पाहत होती. विवानने तिला शांतपणे पाहत विचारलं, काय झालं? एवढी का घाबरतेस? आपल्या नात्याचं जे सत्य आहे तू त्याच्यासमोर शारीरिक जवळीक तर तुझ्यासाठी खूप छोटी गोष्ट असेल ना? सानवीने कोरडा पडलेला घसा साफ करत घाबरलेल्या आवाजात म्हटलं, विवान, तुम्ही माझ्यासोबत असं. आणि त्यावेळी सानवी पुढे काही बोलणार त्याआधी विवान तिच्याजवळ थोडासा झुकला आणि तिच्या ओठांना अगदी हलकेच स्पर्श करून मागे झाला. तो म्हणाला, बोलण्याआधी विचार तरी करतेस का? तू काय बोलतेस ते? सानू, मी जसा दिसतो ना तसा अजिबात नाही आहे. तू आत्तापर्यंत फक्त माझी गोड बाजू पाहिली आहेस. माझ्यावर विश्वास ठेव. माझी दुसरी बाजू तू सहन करू शकणार नाहीस. सानवी वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांसह आणि घाबरलेल्या नजरेने विवानकडे पाहतच राहिली. विवानने सानवीच्या कमरेभोवती हात टाकून तिला स्वतःजवळ ओढलं आणि तिच्या गळ्यावरून हात फिरवत म्हणाला, आपल्या दोघांमधल्या नात्यांचं शेवटचं सत्य मी तुला सांगतो. सानवी बेसल, आजचं सत्य हे आहे की तू माझी पत्नी आहेस. मला खरंच वाटलं तर मी तुझ्यासोबत काहीही करू शकतो, तेही पूर्ण अधिकाराने. विवान आपल्या शेवटच्या शब्दांवर जोर देत म्हणाला. सानवी मात्र पूर्णपणे शांत झाली होती. इकडे अथर्व आणि व्योम तृषाला तिच्या घरी सोडण्यासाठी आले होते. व्योम कारमधून बाहेर आला आणि तृषाजवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला, गुपचूप एका चांगल्या मुलीसारखं मला मिठी मार आणि गुड नाईट विश कर. तृषाने व्योमकडे पाहिलं आणि चेहरा वाकवत हसत म्हणाली, आणि मी असं का करावं बरं? त्यावेळी व्योमने कारमध्ये बसलेल्या अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाला, अथर्व, मला तुला काही फोटो दाखवायचे होते. अथर्वने व्योमकडे गोंधळलेल्या नजरेने पाहिलं, कारण कारच्या आत बसलेल्या अथर्वला व्योमचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. त्यावेळी तृषा लगेच व्योमच्या छातीला बिलगली आणि म्हणाली, गुड नाईट व्योम. व्योम हसत म्हणाला, हे झालं ना चांगल्या मुलीसारखं, गुड गर्ल. हे सगळं पाहून अथर्वचे तर होशच उडाले होते. दोघांना अशा प्रकारे एकमेकांना मिठी मारताना पाहून अथर्व स्वतःशीच म्हणाला, हे टॉम अँड जेरीसारखे भांडणारे दोघं मित्र कधीपासून असे झाले? काहीतरी विचार करत व्योमने तृषाच्या केसांवर हलकसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, गुड नाईट तृषा, लवकरच भेटूया. असं म्हणत व्योम तृषापासून दूर झाला. तृषा गोंधळलेल्या नजरेने व्योमकडे पाहू लागली. व्योमचं इतक्या प्रेमाने वागणं तिला थोडं विचित्र वाटलं.
पुढच्याच क्षणी व्योमने तृषाला तिच्या विचारातून बाहेर आणत म्हणाला, आता माझ्याकडे इतक्या प्रेमाने पाहणं बंद कर, नाहीतर यावेळी ओठांवर किस करून टाकेन. तृषाने व्योमकडे रागाने पाहिलं आणि त्याच्या पायावर एक लाथ मारली. त्यानंतर ती तिथून पळत आपल्या अपार्टमेंटमध्ये आत निघून गेली. हे पाहून कारमध्ये बसलेला अथर्व जोरजोरात हसू लागला. व्योम चेहऱ्यावर खोटं हसू आणत अथर्वच्या शेजारच्या सीटवर येऊन बसला. अथर्व हसत म्हणाला, तुला शेवटी ती लाथ बसली नसती ना, तर तुम्हा दोघांना असं पाहून आज मला हार्ट अटॅकच आला असता. व्योम ऐटीत म्हणाला, अरे ती लाथ नव्हती, ती तर प्रेमाने मारून गेली. अथर्व व्योमवर हसत कार सुरू करत म्हणाला, प्रेम व्यक्त करण्याची एवढी धोकादायक पद्धत मी पहिल्यांदाच पाहतोय मित्रा. व्योम वैतागून म्हणाला, तू कार चालवण्यावर लक्ष दे ना. अथर्व हसत कार चालवू लागला. पाहता पाहता अनेक दिवस निघून गेले. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त झाला होता. या काही दिवसात विवान आणि सानवीमध्ये कोणताही संवाद झाला नव्हता. सानवी रोज सकाळी उठून योगा करत असे, त्यानंतर फ्रेश होऊन दोघांसाठी जेवण बनवत असे आणि ऑफिसला निघून जात असे. ऑफिसमधून परतल्यानंतर तिचा पूर्ण वेळ ऑफिसच्या कामातच जात असे. दुसरीकडे विवानही काहीही न बोलता शांतपणे आपला रोजचा दिनक्रम पाळत होता. श्वेताजींची शस्त्रक्रिया झाली होती, पण त्यांची प्रकृती अजूनही स्थिर नव्हती. डॉक्टरांना त्यांना काही दिवस आपल्या देखरेखीखाली ठेवायचं होतं, त्यामुळे त्या अजूनही काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहणार होत्या. एके दिवशी विवान ऑफिसमधून घरी आला, तेव्हा सानवी घरी नव्हती. पाहता पाहता रात्रीचे 10 वाजले. विवानने सानवीला फोन केला, पण सानवीने त्याच्या फोनला कोणताही प्रतिसाद दिला नाही. सानवीची काळजी वाटत असल्यामुळे विवानने तिला जवळपास 8-9 वेळा फोन केला होता. शेवटी विवानने तिच्या टॅबवरून सानवीचं लोकेशन ट्रेस केलं. सानवीचं लोकेशन हॉटेल व्ह्यू असं दाखवत होतं. तिचं लोकेशन बराच वेळ एकाच ठिकाणी स्थिर होतं, म्हणजेच सानवी बऱ्याच वेळापासून तिथेच होती. हॉटेल व्ह्यू हे शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक हॉटेलपैकी एक होतं. काहीतरी विचार करत विवानने कार काढली आणि हॉटेल व्ह्यूच्या दिशेने निघाला. विवान रस्त्यातच होता, तेवढ्यात त्याला सानवीचा मेसेज आला, मी तृषाच्या घरी आहे, आज रात्री मी तिथेच थांबणार आहे. मेसेज वाचल्यानंतर विवानने कार चालवत असतानाच सानवीचं लोकेशन पुन्हा एकदा ट्रेस केलं. यावेळी सानवीचं लोकेशन तृषाच्या घराच्या दिशेने जात असल्याचं दिसत होतं. विवाननेही लगेच आपली कार तृषाच्या घराच्या दिशेने वळवली. विवान तृषाच्या अपार्टमेंटजवळ पोहोचला, तेव्हा त्याची नजर समोर एका कारमधून उतरणाऱ्या सानवीवर पडली. सानवी एका अनोळखी कारमधून उतरताना पाहून विवानने काही अंतरावरच ब्रेक लावून आपली कार थांबवली. सानवी कारमधून उतरली. तिने हसत कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला बाय केलं आणि अपार्टमेंटकडे जाण्यासाठी पुढे निघाली. सानवी काही अंतर पुढे गेली होती, तेवढ्यात एक तरुण सानवीची बॅग घेऊन कारमधून बाहेर आला आणि तिला आवाज दिला. विवानने त्या तरुणाला एका नजरेत ओळखलं. तो आर्यन कंपनीचा सिनियर डिझायनर आणि मेल मॉडेल अयांश सक्सेना होता. अयांश दिसायला खूपच आकर्षक आणि चार्मिंग होता. सानवीला अयांश सोबत पाहून विवानची स्टेअरिंगवरील पकड घट्ट झाली. अयांश सानवीजवळ गेला आणि तिची बॅग तिच्याकडे देत हसून काहीतरी बोलला. अयांशच्या बोलण्यावर सानवीही मनापासून हसली. हे पाहून विवानचा चेहरा कळत न कळत उतरला. तो खूप वैतागून त्या दोघांकडे पाहत होता.
अनेक दिवसांपासून विवानने सानवीकडे नीट पाहिलं सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीत आज सानवीला दुसऱ्या कोणासोबत मनापासून हसताना पाहून विवानच्या मनात एक विचित्र प्रकारची टोचणी जाणवू लागली. सानवी आणि तृषा डिनर करत एकमेकींशी गप्पा मारत होत्या. तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी नॉक केलं. कॉल बेलचा आवाज ऐकून तृषा आणि सानवीने एकमेकींकडे पाहिलं. सानवी म्हणाली, एवढ्या रात्री कोण असेल? तृषा दरवाजाच्या दिशेने जात म्हणाली, पाहते कोण आहे. असं म्हणत तृषा दरवाजा उघडण्यासाठी पुढे गेली. तृषाने दरवाजा उघडला तर समोर विवान उभा होता. तृषाने आश्चर्याने विचारलं, विवान, तुम्ही यावेळी? विवान चेहऱ्यावर हलकंसं हसू आणत म्हणाला, तुम्ही माझ्यावर नाराज आहेस का? घरात सुद्धा बोलावणार नाहीस? विवानचं बोलणं ऐकून तृषा बाजूला होत म्हणाली, नाराज? मी तुमच्यावर का बरं नाराज होईन? प्लीज आत या. विवान आत येताच त्याची नजर डायनिंग टेबलवर बसलेल्या सानवीवर गेली. विवानला पाहून सानवीही आश्चर्याने उभी राहिली. दोघेही एकमेकांकडे पाहत होते, पण दोघांपैकी कोणीही काही बोलत नव्हतं. तृषाने त्यांच्यातील शांतता तोडत म्हटलं, विवान, या ना, आमच्यासोबत डिनर करा. विवानने सानवीकडे पाहिलं आणि तृषाला म्हणाला, थँक्यू तृषा, पण मी डिनर करून आलोय. माझी तब्येत ठीक नाही आहे, म्हणून सानवीला घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही दोघी डिनर करून घ्या, त्यानंतर आपण निघू. सानवीला, तृषाला तिच्या आणि विवानच्या मध्ये जे काही. सानवी तृषाला समजावत म्हणाली, विवानची तब्येत पूर्णपणे बरी झाली की मी स्वतः एक दिवस तुझ्यासोबत राहायला येईन. आता खुश ना? तृषा हसत होकारार्थी मान हलवत विवान सानवीला सोबत घेऊन घरी निघतो. संपूर्ण प्रवासात दोघेही शांत असतात. घरी पोहोचल्यावर सानवी आपल्या खोलीकडे जात म्हणाली, मी तुम्हाला मेसेज केला होता ना, मग मला घ्यायला का आलात? सानवीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विवान तिच्याकडे न पाहताच म्हणाला, तुझ्याशिवाय मला झोप लागत नाही. तू घरी असलीस की मी निर्धास्त असतो. सानवी तोंड वाकडं करत विवानकडे पाहत म्हणाली, जसं की तुम्हाला माझी किती काळजी आहे. बोलत तर असे आहात जणू रोज माझ्याकडून अंगाई गीत ऐकूनच झोपता. विवान तिच्याकडे पाहत हसून म्हणाला, प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची नसते सानू. काही गोष्टी खूप मनापासून जाणवायच्या असतात. बरं, तुझी अंगठी कुठे आहे? सानवी आपल्या हातांकडे पाहत म्हणाली, ती कपाटात ठेवली आहे. विवान हाताची घडी घालून भिंतीला टेकत म्हणाला, म्हणजे बहुतेक मी ती कपाटात ठेवण्यासाठीच घेतली होती. सानवी थोडी संकोचत म्हणाली, नाही, तसं नाही, ती खूप महाग आहे, म्हणून बाहेर घालून जायला भीती वाटते. विवान तिच्या जवळ आला आणि तिचे विस्कटलेले केस अलगद नीट करत म्हणाला, उद्यापासून मी तुला ऑफिसला सोडायला आणि परत घ्यायला येईन. सानवी आश्चर्याने आणि काही न समजल्यासारखी त्याच्याकडे पाहू लागली. विवान म्हणाला, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? सानवीने नकारार्थी मान हलवली. क्षणभर शांत राहून विवान म्हणाला, सानवी, मला वाटतं तू कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाहीस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण ऑफिसमध्ये लोक तुला कोणासोबत पाहून तुझ्याबद्दल काहीही बोलावं असं मला अजिबात वाटत नाही. सानवीने नाराजीने तोंड वाकडं केलं आणि त्याला हलकंसं ढकलत म्हणाली, अच्छा, आता मला सगळी गोष्ट समजली. तुम्ही मला अंश सरांसोबत पाहिलंत ना, म्हणूनच आज अचानक माझी एवढी काळजी वाटायला लागली. म्हणूनच इतक्या दिवसांचा राग एका क्षणात शांत झाला. विवान काही स्पष्टीकरण देणार इतक्यात सानवी आपल्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद करून घेते. विवान बराच वेळ बाहेर उभा राहून तिला हाक मारत राहिला, पण सानवीने काहीच उत्तर दिलं नाही. शेवटी निराश होऊन तो स्वतःच्या खोलीत निघून गेला. साधारण मध्यरात्री विवान पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जात होता. जाताना त्याची नजर सानवीच्या खोलीच्या दरवाजाकडे गेली. दरवाजा किंचित उघडा होता. हे पाहून विवानने सानवीला हाक मारत दरवाजा उघडून आत पाहिलं, पण संपूर्ण खोलीत सानवी कुठेच दिसत नव्हती. काही वेळापूर्वी घडलेला प्रसंग आठवताच विवानच्या मनात भीतीची लहर पसरली.
क्षणभर त्याला वाटलं सान्वी घर सोडून तर गेली नसेल ना. तो धावत मुख्य दरवाजाकडे गेला, पण मुख्य दरवाजा आतून बंद असल्याचं पाहून त्याला समजलं की सान्वी अजूनही घरातच आहे. संपूर्ण घर पालथं घातल्यानंतर शेवटी विवान पेंट हाऊसला जोडलेल्या टेरेसवर पोहोचला. तिथे सान्वी मोकळ्या आकाशाखाली बसून शांतपणे तारांकडे पाहत होती. तिच्याकडे पाहताना विवानची नजर तिच्या शेजारी ठेवलेल्या काही बाटल्यांवर गेली. त्या बाटल्या पाहून त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. विवानने हळू आवाजात सान्वीला हाक मारली. त्याचा आवाज ऐकताच सान्वीने चेहऱ्यावर मोठंसं हसू आणलं आणि किंचित नशेत असल्यासारख्या डोळ्यांनी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणी तिला पाहताच विवानचा घसा कोरडा पडला. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू, रात्रीच्या चांदण्यात उजळलेलं तिचं रूप आणि तिच्या नजरेतील ओढ त्याला क्षणभर तिच्याकडे खिळवून ठेवत होती. सान्वीने पांढऱ्या रंगाचा सैलसर शर्ट आणि आरामदायी कॉटन शॉर्ट्स घातले होते. तिचे केस हलकेसे विस्कटलेले होते आणि रात्रीच्या चांदण्यात तिचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता. तिला पाहून विवान काही क्षण जागच्या जागी थबकला. सान्वी हलक्या अडखळणाऱ्या पावलांनी उभी राहिली आणि हाताने इशारा करून विवानला आपल्या शेजारी बसायला सांगितले. विवान तिच्या जवळ आला. तिचा पेहराव नीट करत तो शांतपणे म्हणाला, अशा वेळी आपल्यापैकी किमान एकाने तरी शुद्धीत राहणं गरजेचं आहे. तू आधीच नशेत आहेस आणि त्यात माझंही लक्ष विचलित करते आहेस. सान्वीने त्याचा हात अलगद पकडत विचारलं, का स्वतःवर विश्वास नाही की माझ्यावर? आणि त्यावेळी आता इथे विवान तिच्या डोळ्यात पाहत मंद हसला. स्वतःवर तर अजिबात नाही, आणि तुझी सध्याची अवस्था पाहून तुझ्यावरही फारसा विश्वास ठेवता येत नाही. सान्वी त्याच्या गळ्यात हात टाकत हसली. मग विश्वास ठेवायला शिका. मी नशेत असेन, पण माझ्या मनातलं प्रत्येक शब्द खरं आहे. विवान स्वतःला सावरत म्हणाला. सानू, बस, आपण शांतपणे बोलूया. सान्वीने त्याच्या ओठांवर बोट ठेवत हळूच म्हटलं, आज मला फक्त माझ्या मनातलं सांगायचं आहे. ती त्याचा हात धरून त्याला आपल्या शेजारी बसवते आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकून म्हणते, ऐका विवान, मन चांगलं असेल तर त्या मनात एकाच व्यक्तीसाठी खास जागा असते आणि माझ्या मनात ती जागा फक्त एका व्यक्तीसाठी आहे. विवान काहीतरी बोलणार इतक्यात तिने हातानेच त्याला थांबवलं. ती पुढे म्हणाली, प्रेम प्रेम म्हणजे उपकार नसतात. आपण एखाद्यासाठी चांगलं करतो म्हणून त्याच व्यक्तीकडून तसंच परत मिळेलच असं नसतं. पण प्रेम, माया आणि चांगुलपणा कधीतरी कुठेतरी नक्की परत येतो. क्षणभर थांबून ती पुन्हा म्हणाली, गैरसमज वेळेवर दूर झाले तर नातं टिकतं, नाहीतर तेच कायमचं अंतर निर्माण करतात. आणि तुमच्यासाठी काय आहे हे मला माहीत नाही आणि जाणून घ्यायचीही इच्छा नाही, पण आज माझ्या मनातलं सांगणं गरजेचं वाटलं. विवान शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिला. सान्वी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आईनंतर जर कुणी मला जपलं, माझी काळजी घेतली, मला आपुलकी दिली तर ते तुम्ही आहात. काही दिवस तुमच्यापासून दूर राहिल्यावर मला जाणवलं की तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे झाला आहात. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आणि त्यानंतर विवान, माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय तुम्ही आहात. आयुष्यभर तुम्ही माझ्यासोबत असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. तुम्ही माझ्या आयुष्याचा असा भाग बनलात की आता स्वतःपासूनही तुम्हाला दूर करणं मला अशक्य वाटतं. ती हलकसं हसली. कधी वाटलंच नव्हतं की ज्याचा जीव वाचवला तोच एक दिवस माझ्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान माणूस बनेल. तिने अलगद विवानचा हात आपल्या हातात घेतला.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असते. माझ्या आयुष्यात ती व्यक्ती तुम्ही आहात. भावनांच्या भरात तिने त्याच्या गालावर हलकसं चुंबन दिलं. विवान काही क्षण स्तब्ध राहिला. तिच्या मनातील प्रत्येक भावना त्याला स्पष्ट जाणवत होती. ती मागे सरकू लागली, पण विवानने अलगद तिचा हात धरला. तो हसत म्हणाला, सानू, जगातली सर्वात सुंदर भावना कोणती माहिती आहे? जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून सांगते की तिच्या आयुष्यात तुमचं स्थान किती खास आहे. आज तू मला ती भावना दिलीस. तो तिच्याकडे प्रेमाने पाहत पुढे म्हणाला, मी स्वतःला खूप संयमी समजायचो, पण तुला पाहिलं की माझं सगळं भान हरपून जातं. सानवी लाजून त्याच्याकडे पाहू लागली. विवानने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि तिला अलगद मिठीत घेतलं. त्या शांत रात्री दोघांनीही शब्दांपेक्षा एकमेकांच्या सहवासातून आपल्या प्रेमाची जाणीव मनापासून अनुभवली. चुंबन घेत असताना सानवी कधी स्वतःचे पाय क्रॉस करून विवानच्या मांडीवर येऊन बसली हे तिला कळलंच नाही. विवानचे हात तिच्या कमरेवरून अलगद फिरत तिच्या पाठीवर जाऊ लागले. काही क्षणांनी त्याने तिच्या ओठांवरचे चुंबन थांबवत तिच्या कॉलर बोनजवळ आणि छातीच्या वरच्या भागावर हलकेच चुंबन घेण्यास सुरुवात केली. तर सानवीचे हात विवानच्या केसात आणि खांद्यावरून प्रेमाने फिरत होते. लवकरच दोघांच्याही श्वासांचा वेग वाढू लागला. सानवी धापा टाकत श्वास घेत होती आणि तिची ही अवस्था पाहून विवानलाही स्वतःवरचा ताबा ठेवणं कठीण होत होतं. अचानक श्वास सावरत सानवीने मंद गुंग झालेल्या आवाजात विवानचं नाव घेतलं. स्वतःचं नाव ऐकताच विवान एका क्षणात भानावर आला. त्याचे हात तिथेच थांबले. त्याने वर पाहिलं तर सानवी पूर्णपणे नशेच्या प्रभावात होती. विवानला तिच्या या अवस्थेचा फायदा घ्यायचा नव्हता, तर दुसऱ्या दिवशी सकाळी या रात्रीबद्दल तिला कोणताही पश्चाताप व्हावा अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती. स्वतःवर नियंत्रण ठेवत विवान तिच्या कपाळाला हलकसं टेकून म्हणाला, बाकीचं आपण खोलीत जाऊन बोलू. अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत सानवी पुटपुटली, काय बोलायचं आहे? मला खूप झोप येते. तिचं उत्तर ऐकून विवान मनोमन देवाचे आभार मानू लागला की त्याने योग्य वेळी स्वतःला थांबवलं. त्याने सानवीला अलगद उचललं आणि तिच्या खोलीत घेऊन गेला. तोपर्यंत सानवी काहीतरी पुटपुटत जवळजवळ गाढ झोपली होती. विवानने तिला अलगद बेडवर झोपवलं. सानवीने तिची उशी लहान मुलासारखी मिठीत घेतली आणि शांतपणे झोपी गेली. विवानने तिच्यावर ब्लँकेट व्यवस्थित पांघरलं. तिचे विस्कटलेले केस हलकेच नीट केले. त्याचे लक्ष तिच्या ओठांकडे गेलं. त्याने आपल्या अंगठ्याने तिच्या ओठांना अलगद स्पर्श केला आणि हळू आवाजात म्हणाला, उद्या तुला आजचं काही आठवेल की नाही मला माहीत नाही, पण आज तू मला माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण दिलास सानू. माझ्या भूतकाळाची सावलीसुद्धा मी तुझ्यावर पडू देणार नाही. इतकं बोलून त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर व्योम तृषाच्या घरी आला. बेलचा आवाज ऐकून तृषाने दरवाजा उघडला तर समोर व्योमला पाहताच ती नाराजीने म्हणाली, अरे वा, सकाळी सकाळीच दिवस खराब झाला. तिची परवानगी न घेता व्योम सरळ घरात शिरला आणि सोफ्यावर जाऊन बसला. कमरेवर हात ठेवत तृषा आश्चर्याने म्हणाली, तुझ्यात साधे मॅनर्स आहेत की नाही? कुणाच्या घरी असं परवानगीशिवाय येतात का? टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलत व्योम म्हणाला, मी असाच येतो, विशेषतः जेव्हा घर माझ्या सगळ्यात प्रिय शत्रूचं असतं. तो पाणी पिणार इतक्यात तृषा ओरडली, थांब, तो ग्लास मी वापरलेला आहे. पण तोपर्यंत व्योम पाणी पिऊन झाला होता. ग्लास परत ठेवत तो हसून म्हणाला, काही हरकत नाही, तुझ्या ग्लासातून पाणी प्यायलं म्हणून आपल्यात प्रेम वाढणार नाही. तुझ्यासारखी हट्टी मुलगी कोणावर प्रेम करेल असं तरी वाटतं का? तृषा भुवया उंचावत म्हणाली, मी हट्टी आहे. व्योम हसत डोकं हलवत म्हणाला, फक्त हट्टी नाही, भांडखोरही आहेस. अजूनही खूप गुण आहेत.
तुझ्यात, पण ते नंतर सांगतो. सोफ्यावर बसत तृषा म्हणाली, आता इथे का आलायस ते सांग आणि मग निघ. चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत व्योम म्हणाला, असं गोड बोलत राहिलीस तर तुलाच महागात पडेल. हे ऐकून तृषा त्याच्याकडे गोंधळून पाहू लागली. व्योमने मोबाईल तिच्या समोर धरत म्हटलं, बहुतेक माझ्या फोनमधले पुरावे तू विसरली आहेस. तृषा त्याच्याकडे रोखून पाहत पुढे आली आणि म्हणाली, आज मी त्या पुराव्यांचं मूळच संपवते. असं म्हणत ती त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागली. व्योम तिच्यापेक्षा उंच असल्यामुळे त्याला मोबाईल वाचवण्यासाठी फारशी मेहनत करावी लागली नाही. त्याने फक्त हात वर केला आणि मोबाईल उंच धरून उभा राहिला. तृषा त्याच्या हाताला धरून मोबाईलपर्यंत पोहोचवण्याचा वारंवार प्रयत्न करत होती, पण प्रत्येक वेळी ती अपयशी ठरत होती. या सगळ्या धावपळीत तृषा व्योमच्या खूप जवळ आली होती. तिच्या हालचालींकडे पाहत व्योम हसला आणि म्हणाला, प्रयत्न व्यर्थ आहेत मिस आहुजा. त्याचा आवाज ऐकून तृषाने वर पाहिलं. त्या क्षणी तिचा तोल गेला आणि ती व्योमसह सोफ्यावर पडली. तिला दुखापत होऊ नये म्हणून व्योमने पटकन तिच्या कमरेभोवती हात घातला. क्षणभर तृषा पूर्णपणे व्योमच्या अंगावर होती. हे लक्षात येताच ती लाजून नजरा चुकवू लागली. व्योमने तिला अगदी अलगद उभं करत विचारलं, तू ठीक आहेस ना? तृषाने फक्त होकारार्थी मान हलवली. यानंतर व्योमने तिच्यासमोर एक फाईल ठेवली आणि म्हणाला, ही एका नोकरीची ऑफर आहे. शेवटच्या वेळेस तुला विचारावं म्हणून आलो. ही ऑफर तरुण सरांनी पाठवली आहे मी सानवीच्या सांगण्यावरून. पण तुला हवं असेल तर ऑफर स्वीकारण्याच्या बदल्यात माझ्याकडूनही काही घेऊ शकतेस. तृषा आश्चर्याने म्हणाली, तुझ्याकडून काय घेऊ मी? व्योमने आपला मोबाईल फाईल जवळ ठेवला आणि हसत म्हणाला, मला तर माहिती आहे माझ्याकडून किस वगैरे घेणार नाहीस तू, म्हणून आधी ऑफर लेटरवर सही कर आणि मग हा मोबाईल पुन्हा तुझा. तृषा त्याच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली, किती घाणेरडा विचार करतोयस तू. नोकरीबद्दल मी संध्याकाळपर्यंत सांगते. व्योमने मोबाईल उचलला आणि म्हणाला, ठीक आहे, पण निर्णय नीट विचार करून घे, विशेषतः आपली भांडणं बाजूला ठेवून. तृषाच्या चेहऱ्यावर नकळत हलकसं हास्य उमटलं. दुसरीकडे सकाळी साधारण 10 वाजता सानवीची झोप उघडली. आळस देत ती उठली. संपूर्ण शरीर दुखत असल्याची जाणीव तिला होत होती. घड्याळाकडे नजर गेली आणि वेळ पाहताच तिचे डोळे मोठे झाले. अरे देवा, असं म्हणत तिने सगळं आळस आणि वेदना विसरल्या. ती पटकन फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने तयार होऊन ती खाली आली. डायनिंग टेबलवर विवान नाश्ता वाढत होता. सानवीने टेबलवरून एक सफरचंद उचललं आणि म्हणाली, सॉरी, मला वेळेचं काहीच भान राहिलं नाही. विवान हसला. त्याने तिच्या हातात लिंबू पाण्याचा ग्लास देत म्हटलं, काही हरकत नाही, हँग ओव्हर उतरायला थोडा वेळ लागतो. सानवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, हँग ओव्हर? विवान तिच्या जवळ आला. तिच्या गालावर हलकसं चुंबन घेत तो मिश्किलपणे म्हणाला, आता असं म्हणू नकोस की काल रात्री जे काही घडलं त्यातलं तुला काहीच आठवत नाही. हे ऐकताच सानवी क्षणभर पूर्ण शांत झाली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, संकोच आणि विचारांचे अनेक भाव एकाच वेळी उमटले. क्षणभर शांत राहिल्यानंतर सानवी संकोचत म्हणाली, काल रात्री नेमकं काय झालं होतं? खरंच मला काहीच आठवत नाही. दोघांचं बोलणं पुढे सुरू होणार इतक्यात सानवीच्या मोबाईलवर तृषाचा फोन आला. फोन उचलताच तृषा रडवेल्या आवाजात म्हणाली, सानू, आईचा अपघात झाला आहे. सानवी घाबरत म्हणाली, काय? तृषा, तू कुठे आहेस? मला लगेच सांग, मी आत्ताच येते. तर सानवीला एवढी घाबरलेली पाहून विवानही क्षणभर चिंतेत पडला. फोन ठेवताच सानवी घाईघाईने निघू लागली. विवानने तिचा हात धरत विचारलं, काय झालं? एवढ्या घाईत कुठे चालली आहेस? सानवी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तृषाचा फोन होता. तिच्या आईचा अपघात झाला आहे.
विवान क्षणभर थक्क झाला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, काय? ठीक आहे, मीही तुझ्या सोबत येतो. थोड्याच वेळात सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सानवी आणि विवान, तृषा आणि व्योम तसेच मिस्टर आहुजा यांच्याही आधी तिथे आले होते. तेवढ्यात व्योमच्या फोनवर कोणाचा तरी कॉल आला. तो मी 2 मिनिटात येतो असं सांगून तिथून निघून गेला. काही वेळाने डॉक्टरांनी मिसेस आहुजांची तपासणी करून बाहेर येताच मिस्टर आहुजा चिंतेने विचारला, डॉक्टर, सीमा आता कशा आहेत? सगळं ठीक आहे ना? डॉक्टर शांतपणे म्हणाले, सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे मिस्टर आहुजा. डोक्याला मार लागला आहे. जखम खोल नसावी अशी आशा करूया. बाकीचे अहवाल आल्यानंतरच निश्चिंत काही सांगता येईल. मिस्टर आहुजांनी मान डोलावली. स्थिती नियंत्रणात असल्यामुळे तृषाने सानवीला ऑफिसला जाण्यास सांगितलं. विवानही तिच्यासोबत ऑफिसकडे निघाला. काही वेळाने मिस्टर तुरानी हॉस्पिटलमध्ये आले. तृषाला पाहताच त्यांनी डोळ्यात खोटे अश्रू आणत तिच्याजवळ येऊन विचारलं, हे सगळं कसं झालं तृषा? तुझी आई आता ठीक आहे ना? तर त्यावेळी असं म्हणत ते तृषाला मिठी मारू लागले. हे पाहून मिस्टर आहुजा पुढे जाणार इतक्यात मागून एक ठाम आवाज आला, मिस्टर तुरानी? तुरानी मागे वळून पाहतात तर समोर व्योम उभा होता. व्योम शांत पण धारदार नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हणाला, असं तृषाला मिठी मारून रडल्याने तुम्हाला मिसेस आहुजांच्या प्रकृतीबद्दल काही समजणार नाही. त्यापेक्षा एकदा डॉक्टरांना भेटून या. तुरानी व्योमकडे वर खाली पाहत म्हणाले, तुम्ही कोण? याआधी कधी पाहिलं नाही. तृषा दोघांच्या मध्ये येत म्हणाली, अंकल, हे माझे फ्रेंड. इतक्यात व्योमने तृषाच्या कमरेभोवती हात ठेवत हसून म्हटलं, तृषाने तुम्हाला सांगितलं नाही वाटतंय. कदाचित तिला संधी मिळाली नसेल. मी व्योम रावल, तृषाचा बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड हा शब्द ऐकताच तृषाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर तुरानी दोघांकडे पाहत असले आणि म्हणाले, पण तृषाच्या चेहऱ्यावरचे भाव तर काही वेगळंच सांगत आहेत. तुम्ही शुद्धीत बोलता. व्योमने तृषाला आणखी जवळ घेत शांतपणे उत्तर दिलं, असं आहे की आम्ही सध्या आमचं नातं कुणालाही सांगायचं नाही असं ठरवलं होतं. मग तो तृषाकडे पाहत म्हणाला, काळजी करू नकोस लव, मिस्टर तुरानी आपलेच आहेत. तुरानी अजूनही तृषाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात व्योम म्हणाला, माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही तृषाच्या बाबांनाच विचारा. बरोबर ना अंकल? मिस्टर आहुजांनी हलकसं हसत होकारार्थी मान हलवली. हे पाहताच तुरानींचा राग अनावर झाला. ते तृषावर ओरडत म्हणाले, तृषा, हे काय आहे? तुझ्या आयुष्यात कोणीतरी आहे आणि तू मला सांगितलंसही नाही. स्वतःला काय समजतेस तू? तुला थोडंसं स्वातंत्र्य काय दिलंय? तुझे तर पंखच फुटले. क्षणभर तृषाच्या मनात खरं सांगण्याचा विचार आला, पण तुरानींचा तो आक्रमक स्वर पाहून ती गप्पच राहिली.
व्योम पुढे येत तृषाला आपल्या मागे करत म्हणाला, मिस्टर तुराणी, बहुतेक तुम्ही विसरलात की मी अजूनही इथेच उभा आहे. माझ्यासमोर तृषाशी अशा उंच आवाजात बोलायची हिंमत कशी झाली तुमची? तिचे आई वडील इथे असताना तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण? व्योमचे शब्द ऐकून तुराणी रागाने तृषा आणि व्योमकडे पाहत तिथून निघून गेले. तुराणी गेल्यावर तृषाने भुया उंचावत व्योमकडे पाहिलं आणि म्हणाली, बॉयफ्रेंड? खरंच तू माझा बॉयफ्रेंड आहेस? जरा सांगशील का आपण रिलेशनशिपमध्ये नेमकं कधी आलो? मग ती वडिलांकडे वळून म्हणाली, आणि बाबा, तुम्हीही होकारार्थी मान का हलवत होतात? तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत? मिस्टर आहुजा शांतपणे म्हणाले, जे की तृषाचे वडील. अशा प्रसंगी आपलंच माणूस आपल्या पाठीशी उभं राहतं तृषा. त्याचं उत्तर ऐकून तृषा क्षणभर व्योमकडे विचारमग्न नजरेने पाहू लागली. तेवढ्यात व्योम मिस्टर आहुजांकडे वळून म्हणाला, मिस्टर आहुजा, डॉक्टरांनी काही औषधं आणायला सांगितली आहेत. तुम्ही माझ्यासोबत याल का? मिस्टर आहुजा तृषाकडे पाहत म्हणाले, तृषा, तू आईजवळ थांब, आम्ही लगेच येतो. तृषाने शांतपणे मान डोलावली. दोघे निघून गेल्यानंतर ती तिथेच बसून राहिली. तिची नजर व्योमच्या पाठोपाठ जात होती. त्याच क्षणी व्योमबद्दल तिच्या मनात आणि विचारांमध्ये अनेक भावना एकाच वेळी दाटून आल्या होत्या. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. मी एका चॅनलवरती नवीन स्टोरी अपलोड केली आहे, ती तुम्हाला खूपच आवडेल. ती लव्ह स्टोरी आहे, तर नक्की जाऊन पहा. त्या चॅनलचं नाव आहे श्री शिवाय नमः. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या स्टोरीचे पुढील भाग एन्जॉय करा. नक्की पहा.